हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका चमचमीत चटपटीत रेसिपीमध्ये. तर आपण बनवतो आहे अंडा मसाला. बनवायला खूप सोपी रेसिपी आहे ना. आपल्याला अंडे शिजवून घ्यायचे आहेत किंवा जास्त काही तयारी करायची. अगदी कमी वेळात चटपटीत असा अंडा मसाला बनवून तयार होतो. तर चला लगेच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एकदा हा अंडा मसाला बनवून खाल तर नेहमी अशाच पद्धतीने नक्की बनवणार. तर तुम्ही बघू शकतात किती भारी आपली अंड्याची भाजी तयार झाली आहे. सोबत चपाती, कांदा. तुम्ही पावासोबत सुद्धा हा अंडा मसाला खाऊ शकतात. दिसायलाच एवढी सुंदर दिसते, चवीला तर अप्रतिम होते. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि थोडी जरी रेसिपी आवडली तर एक लाईक करा आणि आणखीन असे साधे सोपे भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते सगळ्यात अगोदर बघूया. तर इथे मी 3 कांदे, बारके कांदे होते ते 3 चिरून घेतलेत आणि असं बारीक कांदा चिरून घ्यायचा किंवा तुम्ही मग बारीक पेस्टसुद्धा करू शकतात. 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेतली आणि 1 टमॅटो बारीक चिरून घेतला आहे. तर आलं लसूणची पेस्ट ताजी फ्रेश बनवायची म्हणजे खूप छान टेस्ट येते. त्याचा फ्लेवर स्मोक आहे तो भाजीमध्ये उतरतो आणि चवसुद्धा भन्नाट होते. तरी ते मी 5 अंडी घेतले. तुम्हाला जेवढ्या अंड्यांचं बनवायचं आहे तेवढे अंडे तुम्ही वापरू शकतात. कढई गरम करायला ठेवायची. त्याच्यामध्ये 3 पळी तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. आता आपल्याला कांदा लालसर रंग होईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे. कांद्याचा कच्चेपणा पूर्णपणे जाऊस तोपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आहे. तर कांदा भाजतच आपण याच्यामध्ये आलं लसूणची पेस्टसुद्धा टाकूया, म्हणजे कांद्यासोबत आलं लसूणची पेस्टसुद्धा चांगली भाजून होईल आणि त्याचा कच्चेपणा आहे तो कमी होईल. तर आता ही 1 चमचा एवढी मी ताजी फ्रेश बनवून घेतली ती टाकूया आणि हे दोन्ही पण चांगलं परतवून घेऊया. आणि प्रत्येक वेळेस आपण अंड्याचं कालवण बनवतो किंवा मग अंड्याची चटणी वगैरे बनवतो आणि अंड्याचं कालवण वगैरे बनवायचं म्हटलं की खूप त्याला वेळ लागतो. अंडे शिजवून घ्यायचे, वाटण वगैरे करायचं, मसाला बनवायचा आणि त्यानंतर मग अंड्याचं कालवण करायचं. तर त्याला खूप वेळ जातो आणि जर कोणाकडे जास्त वेळ नसेल तर कमी वेळ तुम्ही अशा पद्धतीने अंडा मसाला बनवू शकतात. खूप टेस्टी होतो. तर पाहू शकतात हळूहळू आपला इथे कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतवून झाली आणि कांद्याचा कच्चेपणासुद्धा कमी झाला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 1 टमॅटो बारीक चिरून टाकायचं आहे आणि तुम्ही टमॅटोचीसुद्धा प्युरी करून टाकू शकतात किंवा कांदा टमॅटो असं वेगवेगळं त्याची प्युरी करूनसुद्धा याच्यामध्ये वापरू शकतात. आता टमॅटो टाकून घेतला आहे तोसुद्धा आपण थोडा वेळ परतवून घेऊया आणि आता टमॅटोसुद्धा थोडा वेळ चांगला मऊ होईपर्यंत परतवून घेऊया. कांदा टमॅटो चांगलं भाजून घेतलं की मसाला चांगला बनला जातो. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि जे काही मसाले तुमच्याकडे असतील ते सुद्धा याच्यामध्ये लगेच टाकायचे. आता याच्यामध्ये 1 चमचा आणि वरती थोडीशी चटणी टाकली आहे. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया. थोडीशी हळद टाकायची, त्यामुळे भाजीला चवी छान येते आणि भाजीचा रंगही छान दिसतो. थोडासा धना पावडर टाकून घेतला आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. तुम्हाला भाजी किती चटपटीत बनवायची आहे त्यानुसार तुम्ही मसाले ॲड करायचे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतले आणि चांगलं याला तेल सुटले. मसाला चांगला आपला भाजत आलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं. तर तुम्हाला किती ग्रेव्ही टाईप बनवायची त्यानुसार पाणी याच्यात ॲड करायचं. तर छोटा ग्लास एवढं मी पाणी याच्यात टाकून घेतले. आता याला थोडंसं शिजवून घेऊया आणि रश्श्याला थोडीशी उकळी आली की मग याच्यामध्ये आपल्याला अंडे फोडून टाकायचे. तर तुम्हाला दिसत असेल हळूहळू आपल्या रश्श्याला उकळी आली आहे. थोडासा मसाला शिजला की याच्यामध्ये अंडे टाकून घ्यायचे. आता तुम्ही डायरेक्टली याच्यामध्येच अंडं फोडून टाकू शकतात किंवा मग वाटीमध्ये 1-1 अंडं फोडून मग मसाल्यामध्ये ॲड करू शकतात. तर मी वाटीत 1-1 अंडं फोडून असं व्यवस्थित टाकता येतं तसं टाकून घेतले. कधी कधी असं होतं की त्याचं अंड्याचं टर्फल वगैरे छोटेसे कण पडतात, त्यामुळे वाटीत आपल्याला सहज काढता वगैरे येतात. त्यामुळे मी वाटीत 1-1 अंडं फोडून घेतलं आणि नंतर मसाल्यामध्ये असं टाकून घेतले. तर जेवढ्या अंड्याचं बनवायचं आहे तेवढे अंडे तुम्ही याच्यामध्ये फोडून टाकून घ्यायचे. तर बरोबर 5 अंडे मी ते घेतलेले सगळे अंडे फोडून मसाल्यामध्ये टाकून घेतले. आता मसाल्यामध्ये आपण डायरेक्ट अंडे टाकले त्यामुळे याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच टाकलं नव्हतं. तर अगदी चिमटभर थोडंसं मीठ वरून अंड्यावरती भुरभुरायचे. मसाल्यामध्ये आपण अगोदर टाकले हे लक्षात ठेवूनच अगदी चिमटभर थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडरसुद्धा थोडीशी टाकून घेतली, म्हणजे अंडं फिकं लागणार नाही. आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया
आणि अगदी थोड्या वेळासाठी एक वाफ काढून घेऊया, म्हणजे थोड्या वेळ अंडं चांगलं शिजलं जाईल. तर खूप जास्त वेळ असंच ठेवायचं नाही, लगेच अंडं वाफेवरती शिजलं जातं. तर 1-2 मिनिटांनी लगेच आपण झाकण उघडून घ्यायचे. तर पाहू शकतात मस्त अंडं असं वाफवलं गेलं आहे. आता आपल्याला याची दुसरी साईडसुद्धा शिजवून घ्यायची. तर वरून पलटण्याच्या अगोदर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि आता हे अंडं आपल्याला पलटी करून घ्यायचे. तर एकदम हे असे अंडे पलटले तर तुटले जातील, त्यामुळे मी असं उलटण्याने ला कट करून घेतले, म्हणजे आपल्याला सहज पलटी करता येईल. तर जिथे आपण अंडे टाकले त्याच्या बाजूने असे हे कट मारून घ्यायचे, म्हणजे आपल्याला बरोबर अंडं पलटी करता येतं. तर अशा पद्धतीने मी हे कट करून घेतले. आता आपण चमच्याने हळूच याला पलटी करून घेऊया. तर हे पहा, अशा पद्धतीने दुसरी साईडसुद्धा आता हळूच पलटी करायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी थोड्या वेळाला वाफवून घ्यायचे. लगेच अंडं हे शिजलं जातं. नक्की एकदा अशा पद्धतीने करून पहा. अगदी कमी वेळेत हा चटपटीत खमंग असा अंडा मसाला बनवून तयार होतो. तर सगळे अंडे मी पलटी करून घेतलेत. आता दुसरी साईडसुद्धा आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायची. तर वरून मी बारीक चिरून घेतलेली परत कोथिंबीर टाकली आहे. तुम्ही सगळ्यात शेवटी टाकली तरी चालेल. आता परत याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि 1-2 मिनटासाठी वाफ काढून घेऊया, म्हणजे व्यवस्थित हे अंडं शिजलं जाईल आणि सर्व मसाल्याचा फ्लेवर आहे तो अंड्यामध्ये उतरला जाईल आणि भाजी आपली 1 नंबर बनेल. तर याच्यावरती झाकण ठेवून घेते आणि थोडा वेळ शिजवून घेते. तर आहे की नाही एकदम सोप्यात सोपी रेसिपी. जास्त काही साहित्याची गरज लागत नाही किंवा कोणतं वाटण करावं लागत नाही, अगदी झटपट बनवून तयार होते. तर थोड्या वेळाने झाकण खोलून घेऊया. तुम्ही बघत असाल एकदम मस्त असं आपलं अंडं शिजलेलं आहे. आणि माझ्याकडून तेल जरा जास्तच पडलं होतं, तर असं तेल जास्त झालं तर पेल्यामध्ये काढून ठेवायचं आणि नंतर अंड्याची चटणी किंवा कालवणामध्ये अंड्याच्या कोणत्याही भाजीमध्ये वापरून टाकायचं, म्हणजे ते वेस्ट होत नाही. तर तुम्ही बघू शकतात मी प्लेटमध्ये अंडा मसाला काढून घेतला आहे, दिसतोय ना एकदम भन्नाट. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.